केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासातील महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत। आज आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावल्याचं कळतंय। केतनसाठी सियाचं स्थळ आणणारे रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। याशिवाय आरोपी सिया गोयलच्या 2 जवळच्या मैत्रिणींना देखील तपासासाठी बोलावण्यात आल्याचं कळतंय। तर सिया आणि चेतन यांची देखील कसून अशी चौकशी सुरू आहे आणि दरम्यान या दोनही कुटुंबियांशी संबंधित असणाऱ्या इतर काही व्यक्तींची चौकशी ही कालपासूनच खरं तर सुरू झालेली आहे। काल नरेंद्र मित्तल यांची चौकशी करण्यात आलेली होती, त्याचबरोबर सियाचा भाऊ याची देखील चौकशी करण्यात आलेली होती आणि आज पुन्हा एकदा पोलिसांनी इतर काही जणांना या चौकशीसाठी बोलावलेलं आहे। या काही महत्त्वाच्या व्यक्तींचे या दोन्ही कुटुंबियांशी अत्यंत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्या चौकशीमधून काही माहिती हाती लागते का यासाठी पोलिसांकडून हा प्रयत्न केला जाणार आहे। केतनसाठी सियाचं स्थळ आणणारे मित्तल कुटुंबीय रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल यांचा मुलगा यश मित्तल यांना देखील या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सिया गोयलच्या 2 जवळच्या मैत्रिणींना देखील तपासासाठी बोलावण्यात आलेलं आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मिकी घई। मिकी, काय अधिकची माहिती मिळते? जर आपण बघितलं तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणी काल सिया जी आरोपी आहे त्याच्या भावाला साहिल गोयलला पोलिसांनी तपासासाठी बोलवलं होतं। जवळपास 10 तास त्या ठिकाणी त्याची चौकशी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता लोणावळा पोलिसांनी रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल आणि या दोघांचा मुलगा यश मित्तल यांनाही आज तपासासाठी बोलवलेलं आहे। एवढंच काय तर सियाच्या 2 जवळच्या मैत्रिणी आहेत ज्यांच्याबरोबर सिया दररोज भेटायची, बरंच काही गोष्टी सिया यांच्याबरोबर शेअर करत होती। या दोघींनाही तपासासाठी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलेलं आहे। या सगळ्यांची देखील आज त्या ठिकाणी चौकशी होणार आहे। जवळपास 11:30च्या सुमारास यांना बोलवण्यात आलेलं आहे। कसून चौकशी यांची देखील होणार आहे। यांचे देखील कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअप मेसेजेस हे सगळं काही या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। शक्यता आहे की यांनी देखील काही डिलीट केलंय का हे देखील पोलीस या ठिकाणी तपास करतील। मात्र अशा पद्धतीने आता आणखीन डीप मध्ये जाऊन, सखोलमध्ये जाऊन पोलिसांकडून या सगळ्यांची चौकशी होणार आहे। अशा पद्धतीने वेगवेगळ्या लोकांना या केतन अग्रवाल हत्या प्रकरणी पोलीस आता चौकशीला बोलवत आहेत। नक्कीच, धन्यवाद मिकी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.